नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. मकर संक्रांत जवळ आलेले आहे. त्यासाठी आज आपण बनवणार आहोत मऊसूत असे तिळाचे लाडू. त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी सफेद तीळ. हे तीळ मी अनपॉलिश घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. आणि ज्या वाटीने मी तीळ घेतलेले त्याच वाटीने 1.25 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. आणि अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पूड घेतलेले आहे. आता आपण तीळ, शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तीळ घालून घेऊयात. हे तीळ आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला करपवायचे नाही आहेत, फक्त व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता बघा, आपल्या तिळाचा रंग थोडासा बदलला आहे आणि ते असे तडतडायला लागलेले आहेत. जवळपास आता आपले तीळ भाजून झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊयात. आता आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत, नाही तर मग ते एकाच जागी करपू शकतात. आता आपल्या शेंगदाण्यावरती बघा थोडेसे काळपट डाग आलेले आहेत. आपले थोडे शेंगदाणे भाजत आलेले आहेत. आता आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये जे खोबरं घेतलं होतं किसून ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, फक्त कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आत्ता आपलं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे. आत्ता आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे. आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले. हे शेंगदाणे मी थंड करून त्यांची सालं काढून घेतलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये मी भाजलेले तीळ घालणार आहे. त्यातले थोडे तीळ मी बाजूला ठेवून देणार आहे, म्हणजे ते अख्खेच घालता येतील. आता बघा, हे मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे. आता यातलं थोडं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि उरलेल्या मिश्रणामध्ये आपला जो गूळ घेतला होता तो घालायचा आहे, म्हणजे त्या मिश्रणाबरोबरच गूळ व्यवस्थित मिक्स होईल. आपला गूळ आणि शेंगदाणेही व्यवस्थित बारीक करून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घेणार आहोत. याच्यामध्ये आता वेलची पावडर घालायची आहे. आणि आता आपण जे बाजूला थोडेसे तीळ ठेवले होते
त्यातले थोडे तीळ मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता बघा आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याचे लाडू वळून घेऊया. अशा प्रकारे मी आता सगळे लाडू वळून घेणार आहे. अशा प्रकारे आता आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत.